नीट परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक हे उपोषण करतात। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून आता जबरदस्तीने हटवलेलं आहे। पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेलेलं आहे। उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडालाय। जंतर मंतरवर पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय। पोलिसांनी आज सकाळीच येऊन सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं। त्या दरम्यान मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा या परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय। सोनम वांगचुक यांना इथून हटवलंय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्यानंतर आंदोलक आणखी आक्रमक झालेले आहेत। जंतर मंतर सोडणार नाही, आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। 21वा दिवस होता उपोषणाचा आणि या आजच्या दिवशी अचानक पोलिसांनी या घटनास्थळी दाखल होत मोठा फौजफाटा आणत सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं। तर दुसऱ्या बाजूला इथल्या आंदोलकांना देखील या परिसरामधून बाहेर जाण्यास आवाहन केलेलं आहे। सोनम वांगचुक जैसा जो इंसान, जो गांधी आज के देश में दूसरा गांधी कहलाया जाता है, उसको दिल्ली पुलिस घसीट कर गाली गलौज करके लेकर गई है। यहाँ पर जितने स्टूडेंट थे जब वो रोक रहे थे उनसे मारपीट की गई है। मैं जब जंतर मंतर आ रहा था मेरे साथ भी पुलिस ने मारपीट करी है। मुझे आगे क्या है? बिना इसके लेकर गए, लोगों के फोन भी छीन कर लेकर गए। ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से। कपड़े दिखाओ, उसकी टी-शर्ट फाड़ी। मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने। और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है। ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे है, ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे हैं। और ये सोनम सर को कहाँ लेकर गए हमें पता नहीं है, लेकिन आज जो भी हुआ है उससे एक चीज तो साफ हो गई, इस देश में डेमोक्रेसी नहीं है। माझं तोंड दाबलं, मला माझ्यासोबत मारहाण केली, मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणले कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही। तुम्ही इथपर्यंत कसे आले? पोलिसांनी तुम्हाला मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून। सोनम सरांना कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेले, काय तुम्हाला काय माहिती कधी दिली गेली? पोलिसने अजून काहीच माहिती दिली नाही। पोलिसने सोनम सरांना फोर्सफुली घेऊन गेलेले। इथून निघायच्या आधी माझं सोनम सरांसोबत बोलणं झालं होतं। आम्ही 20 जुलैचा मार्चची प्लॅनिंग करत होतो आणि सोनम सर म्हणले होते 20 जुलैचा मार्च आपला चांगला झाला पाहिजे। पोलिसांकडून आपले ट्विट केलं गेलं दिल्ली पोलिसांकडून अभिजित त्यांनी सांगितलं त्यांची तब्येत खालावत होती आणि कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो आहोत। काल संध्याकाळी सोनम सरांनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यात ते म्हणले की ते 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि ते हॉस्पिटलाइज होणार नाही, सरांनी स्वतः सांगितलं होतं। आज जे पोलिसनी केलेले, आज जे मोदींनी केलेले, ते अतिशय नीच हरकत आहे। या सरकार, ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे। सुबह सुबह इन लोगों ने डॉक्टर की टीम है बोल करके 10-1 पुलिस वालों को अंदर भेजा, जो कि हम समझ गए थे कि शायद पुलिस वाले हैं क्योंकि डॉक्टर जैसे दिखाई नहीं दे रहे थे। और सारे वॉलंटियर्स को उन्होंने कहा कि आप जगह से हटिए। ऑल द वॉलंटियर्स टोल्ड कि सर 8:45 को इनका चेकअप होता है तो आप 8:45 को आइए। हम रिक्वेस्ट करते रहे कि सर आप आइए करके, और सडनली इन्होंने अनाउंस करना चालू कर दिया कि हाई कोर्ट का ऑर्डर है, सर को ले जाना पड़ेगा, सोनम सर को। सुबह जब अचानक से सोनम वांगचुक जी यहाँ थे तो उनको जबरदस्ती हंगर फ्यूडर करके जबरदस्ती पुलिस उठा के लेके चली गई। कुछ पता चला कहाँ, कौन सा हॉस्पिटल में ले गई है? कुछ अभी ऐसी कोई जानकारी तो नहीं है। तर वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यावर दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते श्री सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती लक्षात घेता त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। माननीय उच्च न्यायालयाच्या या आदेशाचं पालन करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केलाय। यामुळे घटनास्थळी काही काळ किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी अत्यंत संयम बाळगून ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडली आहे। जंतर मंतर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने ही जागा रिकामी करावी असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलेलं आहे। ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार
श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन। देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्याला या उपोषणाला पाठिंबा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली। आज हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं त्या ठिकाणी उचलण्यात आलं। कोर्टाची ऑर्डर कोणी घेतली? सरकारनंच त्या ठिकाणी घेतली। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय। मला वाटतंय मी म्हटलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झालेली आहे। त्याची मागणी काय होती की मनसेचा राजीनामा का तर या सर्व शैक्षणिक चळवळीमध्ये मनसेच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आली। ती मागणी केली पण केंद्र सरकार याच्याकडे लगेचची भूमिका घेत होतं। बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले। काँग्रेसच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्यांची अटक त्यांनी केली। त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार। हे सरळच आहे ना, असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून कुणी भेटायलासुद्धा येत नाही, एवढा उद्दामपणा। याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत बेजबाबदारपणानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं असतं आणि हे इथे थांबणार नाही। उद्या 14 तारखेला उद्या पार्लमेंट सुरू होईल, या विषयाने पार्लमेंट सुरू होईल। राज्यातील काही नेते ज्यांचा दोन्ही राष्ट्रवादीची काही संबंध नाही परंतु वक्तव्य करतात की राष्ट्रवादीमध्ये फूट आहे, दोघांमध्ये संभ्रम आहे। हा विषय काही इतर कळलं नाही। तर सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की किती लाजिरवाणी गोष्ट आहे। भारतात लोकशाहीचा गळा ज्या निर्लज्जपणे आणि बळाचा वापर करून घोटला जात आहे ते संपूर्ण जग पाहत आहे। एका अकार्यक्षम मंत्र्याविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनांनाही आता परवानगी दिली जात नाहीये। हे ट्विट आदित्य ठाकरे यांचं आहे। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरचं हे ट्विट।